निष्कांत दुबे आता ठाकरेंबद्दल बोलले ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही पटलं. सुप्रीम कोर्टात आज 2 विषयांवर लोक गेले. एक विषय होता ओबीसींचं आरक्षण ते राहणार की नाही या विरोधात हे लोक गेले होते आणि 2022च्या कायद्यानुसार बिना आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या. 2022मध्ये मविआचं सरकार होतं, त्यांनी रचना केलेली तशा निवडणूक घ्या. त्या मागण्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या. ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील, 2017च्या रचनेनुसार निवडणुका होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. कबूतरखाने बंद करण्याच्या विषयावर मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे की या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर उद्या मी बैठक बोलवलेली आहे. हे दोन्ही न्यायालयाचे निर्णय आहेत, आमचे निर्णय नाहीत, पण जनभावना लक्षात घेतली पाहिजे. काय मार्ग काढता येईल त्या संदर्भात आमचा प्रयत्न आहे. अभ्यास आम्ही केलेला आहे. काही प्रमुख लोकांशी चर्चा करणार आहोत. या दोन्ही विषयात कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की या निकालाचे 2 अन्वयार्थ आहे. पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे. दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा. आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील. त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या. आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. असे की या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे. कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत. पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे. काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे. उद्या काही प्रमुख लोकांची आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा. माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत. इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे. सगळे एकमेकासोबत योग्य प्रकारे नांदतायत. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैर मराठी असा कुठलाही वाद नाहीये. काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.